गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी प्रगट होतात. कोणी म्हणे नंदाचा, कोणी म्हणे देवकीनंतर यशोदेचा. ते भगवान श्रीकृष्ण त्या गोकुळामध्ये या ठिकाणी प्रगट होतात आणि आपल्या छोट्याशा बालगोपालांना घेऊन या ठिकाणी बालक्रीडा खेळतात आणि गवळणींना घेऊन गवळणींच्या घरी जाऊन दह्या दुधाची चोरी करतात. आणि ते भगवान श्रीकृष्ण त्या असणाऱ्या आपल्या मातेला या ठिकाणी खेळत होतं. तर राधेबरोबर देखील प्रेम करतात. पण ते जे भक्तीचं प्रेम आहे ते भक्तीचं प्रेम मात्र निस्वार्थ भावनेचं प्रेम आहे. आणि ते असणाऱ्या आपल्या बालगोपालांबरोबर त्यांनी बालक्रीडा खेळतात. यमुनेच्या काठेवरती बसतात आणि यमुनेच्या काठावरती बसल्यानंतर छोट्याशा गायी चरतात आणि हातामध्ये या ठिकाणी बासरी घेतात आणि बासरी वाजवतात. त्या बासरीचा जो मदमस्त आवाज आहे ना, तो आवाज फक्त त्या बालगोपालांच्या कानावर नव्हे, तर त्या फक्त गवळणींच्या कानावर नाही, तर त्या असणाऱ्या फक्त राधेच्या कानावर नाही, तर संपूर्ण